पहिला मोठा विजय असं आहे म्हटलं ना. जातं. ही विजयाची सुरुवात नाही, विजयाची पहिली पायरी. आता आम्हाला याच पद्धतीने अनेक विजय प्राप्त करायचे आहेत एकत्र येऊन. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणूक हेही लक्ष असेल विजयाचं पुढचं उद्दिष्ट. उद्धव ठाकरे साहेबांची किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. ज्या दिवशी श्री राज ठाकरे यांनी साद घातली एकत्र यायला पाहिजे मतभेद विसरून, पुढल्या 10 मिनिटात उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक आहे. आणि तो सकारात्मक नसता तर हिंदी सक्तीच्या सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये आम्ही एकत्र आलोच नसतो ना. मराठीच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही एकत्र असतो. नाही, पुढचं उद्दिष्ट हे निवडणुका असेल का, राजकीय युती असेल का, एका मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी मुंबईसह सक्तीच्या महाराष्ट्र विजय हा रूपांतरित होऊ शकतो मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी. पुढचं विजयाचं उद्दिष्ट हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्था असू आमची शकतं. भूमिका स्पष्ट आहे. मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणं, मराठी माणसाच्या हातात मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असणं ही आमची भूमिका आहे. हे पण राऊत साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहेत की जो अध्यादेश आहे तो ते खोटं डॉक्टर बोलतायत. माशेलकर समितीने जो अहवाल सादर केला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने तो अध्यादेश आणला असं वारंवार, काल त्यांनी फोटोही दाखवला तो अहवाल स्वीकारताना. मग काय झालं? आणि उद्धव ठाकरे वारंवार खुलासा करतायत की देवेंद्र फडणवीस हे अफवा पसरवत आहेत. मी तो अफवा अहवाल फक्त देवेंद्र स्वीकारला, अध्यादेश काढलेला नाही. फडणवीस हे अफवा पसरवत नाहीये, तर ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटं बोलत आहेत. आय रिपीट, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार ते खोटं बोलत आहेत. जसं नरेंद्र मोदी बोलत आहेत, अमित शहा बोलत आहेत, तसे त्यांचे हे राज्यातले नेते खोटं बोलत आहेत. माशेलकर अहवाल काय आहे हा त्यांनी टेबलावर ठेवावा ना देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांना कोणी अडवलं आहे? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. हां, हवेत कसले तीर मारताय तुम्ही? तो अहवाल ठेवा. तो अहवाल, ती कमिटी का स्थापन केली? आणि तुम्ही तरी नरेंद्र जाधव कमिटी का स्थापन करताय? अभ्यासगट का स्थापन करताय? मला सांगा ना. ही एक पद्धत आहे शासनाची की एखादा अहवाल आल्यावर त्याच्यावरती अभ्यास करणं, एखादा जटिल विषय आल्यावर त्याच्यावर तज्ज्ञांची समिती नेमणं. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ नसतं. त्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घेऊन आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. आम्हाला नाही पटलं, आम्ही फेटाळून लावलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपहासात्मक टोला लगावला आहे की माझ्या शुभेच्छा आहेत, लोकांनी एकत्र राहावं. बघा, त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही. जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? तुमचं कशाला पोटात दुखतं? तुम्ही जे काय तुमचं भ्रष्ट कडबोळं एकत्र केलं आहे सरकार बनवण्यासाठी, तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्हा. दोन ठाकरे बंधू, दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात. तुम्ही अस्वस्थ होत आहे, तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसतंय की आता आपलं काय. एकनाथ शिंदे म्हणतात की कधी काळी संपलेला पक्ष असं ज्याला हिनावलं गेलं त्याकडेच आता विनवण्या केल्या जात आहेत युतीसाठी एकत्र येण्यासाठी. असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते, किंवा फडणवीस हे अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते, किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणत होते. तुम्ही उगाच भूतकाळात आम्हाला जायला लावू नका. कोण संपलाय आणि कोण टिकलाय आणि कोण वाढतंय हे येणारा काळ ठरवेल.